कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे लोकप्रिय असे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी महायुतीच्या सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचबरोबर सर्व घटक पक्ष टीओके या सगळ्यांच्या बरोबर आज काही पक्षाची पण आज मंडळी होती। त्यामुळे हे सगळेच्या सगळे या कल्याण लोकसभा मधील असणारे सर्व महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे फक्त पदाधिकारी हेच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। हजारोच्या संख्येने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज जनसमुदाय या ठिकाणी उसळला होता। या वेळेला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि सर्व महायुतीचे आमदार, या कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी, अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकरजी, उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानीजी आणि त्याचबरोबर सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता। दुपारचं ऊन असताना सुद्धा कार्यकर्ते जवळजवळ 4 किलोमीटर चालत या रॅलीमध्ये सामील झाले होते। रस्त्याच्या दुतर्फा सर्व ठिकाणी नागरिकही अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली आणि हा रोड शो अतिशय चांगल्या पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी साजरा केला। त्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 10 वर्षामध्ये जी विकासात्मक कामं या कल्याण लोकसभेमध्ये केली, त्यामुळे त्यांचा विजय हॅट्रिक विजयाची हे विक्रमी मताने होणार हे आजच्या रॅलीमुळे हे लक्षात आलेलं आहे। लोकांमध्ये असणारा हा उत्साह 20 तारखेपर्यंत असाच राहणार आहे, यात काहीच शंका नाही। वर्षानुवर्ष या मतदारसंघामध्ये महायुतीचे कार्यकर्ते झटतायत। लीड हा वाढतानाच नेहमी दिसतोय। कार्यकर्त्यांनी ठरवलंय की 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजयी करायचे असतील। जगन्नाथ पाटील साहेब असतील, परांजपे साहेब देखील इथून महायुतीचे उमेदवार म्हणून, खासदार म्हणून गेलेले आहेत। हा जो मतदारसंघ आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे आणि इथे जो आहे हा भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सुरुवातीला हे एकत्र मिळून एका दिलाने जे हे सगळे जे बघा कार्यकर्ते जे आहेत
हे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आता आणि त्याचबरोबर मनसे, RPI, TOK सगळे जे आहेत या कल्याण लोकसभेमधील आणि महाराष्ट्रामधील जे आहे हे सगळे एकत्र आलेले आहेत. एक चांगला चित्र जे आहे हे जनतेसमोर जात आहे. हे चित्र जे आहे, ही युती जी आहे ही मला वाटतं विरोधकांना जे आहे ही पोटामध्ये पोटशूळ जे आहे उठवण्याचं काम करते. म्हणून खोट्या जे आहेत हे आरोप करायचं, खोट्या अफवा पसरवायचं हे काम जे आहे तर विरोधकांना आता उरलेलं आहे. मला वाटतं विरोधकांनी जे आहे त्या कल्याण लोकसभेमधून येऊन पाहिलं पाहिजे की महायुती जी आहे कशा प्रकारे या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. फॉर्म भरायला आज मी आली. श्रीकांत शिंदे माझा मुलग्याचा फॉर्म भरायला खासदार. आज तो तुम्ही तर बघितलं की तो निवडून आलेला आहे. ते एवढी मोठी रॅली, एवढी जनता, सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा, आमच्या आईवडिलांचा, दोघांचा, साहेबांचा, माझा, सगळ्यांचा श्रीकांतच्या पाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याला खूप खूप आशीर्वाद. आवडली 7 वाजता